नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक खास जी आर घेऊन आलेलो मित्रांनो. हा जो जी आर असणार मित्रांनो, जुलै व ऑगस्ट 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर यामुळे आलेल्या शेती पिकांच्या नुकसानपोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे मित्रांनो. जुलै व ऑगस्ट 2024च्या अंतर्गतचा जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे त्यांचं नुकसान वगैरे झालेले मित्रांनो, त्यांच्यासाठी सरकारने इथं अर्थसहाय्य मंजूर केलेली आहे मित्रांनो, निधी मंजूर केलेली आहे. 138,55,00,000 रुपये इतकी निधी त्यांनी वितरित केलेली आहे मित्रांनो, मंजूर झालेली आहे. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कशा प्रकारे तुम्हाला निधी भेटणार आहे संपूर्ण माहिती मी सांगणार आहे मित्रांनो. जी आर बद्दल पण तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. जर शेवटपर्यंत बघायचा हा व्हिडिओ. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. चला तर मग सुरू करूया ह्या व्हिडिओला. जसं की तुम्ही बघू शकता मित्रांनो, समोर इथं PDF फाईल ओपन केलेली आहे. जुलै व ऑगस्ट 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानपोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा हा जी आर आहे मित्रांनो. ओके, तर महसूल व वन विभागाकडून हा जी आर आलेला आहे. दिनांक 30 सप्टेंबर 2024. म्हणजे बघू शकता तुम्ही मित्रांनो, तुम्ही आजचा जी आर असणार आहे 30 सप्टेंबर 2024 चा जी आर असणार, लेटेस्ट जी आर असणार तुमच्यासाठी. ओके, तर प्रस्तावनामध्ये आपण बघून घेऊया इथे मित्रांनो शॉर्टकटमध्ये. अतिवृष्टी व पूर, चक्रवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद म्हणून निधीमधून विविध दराने मदत देण्यात येत, तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधींच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विविध दरांची मदत देण्यात येत आहे मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे. शासनाचा निर्णय इथं दिलेला आहे मित्रांनो. महसूल व वन विभाग इथं 27/3/2023 राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विविध करण्यात आले आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो, केंद्र शासनाने विविध केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने 30/1/2014 मध्ये अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, त्याच्यानंतर उधाण, त्याच्यानंतर आकस्मिक आग, त्याच्यानंतर स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याबाबत धोरणा निश्चित केलेली आहे. तसेच दिनांक 22/6/2024च्या निर्णयामध्ये सततचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आला आहे. त्यानंतर मित्रांनो, येथील 1/1/2024 मध्ये ज्या शासनाच्या निर्णयामध्ये नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस, गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधींसाठी अवेळी पाऊस व गारपीट व नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने बघू शकता 2 ऐवजी 3 हेक्टर पर्यंत आपल्याला मदत अनुश्रेय करण्यात आलेली आहे मित्रांनो. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला 2 हेक्टर ऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत अनुश्रेय करण्यात आलेली आहे. जुलै व ऑगस्ट 2024 या महिन्यात अतिवृष्टी, पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त यांच्याकडे निधी मागणीचे प्रस्तावना शासनास प्राप्त झालेले आहे. त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो. आता शासनाचा निर्णय काय आपण बघून घेऊया. इथं निधी वगैरे पण दिलेली आहे. शासन निर्णय 2000 जुलै व ऑगस्ट 2024 या कालावधीत राज्य विविध जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता शासन निर्णयामध्ये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण बघू शकता 138.48 लक्ष, म्हणजे आपल्याला 138,55,00,48 इतकी निधी आपल्याला वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे मित्रांनो, येत आहे. ओके, त्याच्यामध्ये मित्रांनो, या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात दर्शविल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदीमधून अथवा आवश्यकतेनुसार पुनर्विनियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून घेऊन कार्यसन 11 यांनी हा निधी वितरित करावा असं सांगण्यात आलेले आहे मित्रांनो. ओके, तर संदर्भाधीन अनुक्रमांक 1 येथे नमूद दिनांक 24/1/2023 मध्ये सूचित केल्यानुसार डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट बँक खात्यामध्ये निधी वितरित करण्यात यावा. आता बघू शकता मित्रांनो, तुम्हाला जे डायरेक्टली पैसे तुमच्या डीबीटी स्वरूपात तुमच्या थेट डायरेक्ट बँकेच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट पडणार आहेत पैसे, हे असणार मित्रांनो अनुदान. ओके, 5व्या हप्त्याचे. सोबतच्या प्रपत्रामधील सर्व लाभार्थ्यांची
माहिती विविध नमुन्यातील काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीवर भरून मान्यताबाबत नियमानुसार कारवाई करावी असं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांचे शेती पिकांच्या नुकसानीकरिता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये प्रस्तावना अंतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधींचा समावेश नाही, यांची दक्षता घ्यावी मित्रांनो. एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे विविध दराने मदत देण्यात येत असल्याने खात्री करावी मित्रांनो असं सांगण्यात आलेलं आहे. एका हंगामात एक अशा प्रकारे. ओके. शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक 1/1/2024 नुसार जिरायत पिके, बागायती पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानासाठी मदतीच्या विविध दरांनुसार जास्तीत जास्त 3 हेक्टरी मर्यादेत असल्यास खात जमा करावी मित्रांनो. 3 हेक्टर पर्यंत आपल्याला मदत अनुश्रेय राहणार मित्रांनो, लक्षात ठेवायचं हे पण. त्याच्यानंतर मित्रांनो, कोणत्याही लाभार्थ्यांची मदत देताना द्विरुक्ती होणार नाही, म्हणजे कोणाचं मन दुखणार नाही. तसंच तहसीलदार, जिल्हा अधिकारी कार्यालयांनी कटाक्षाने काळजी घ्यावी असं सांगण्यात आलेलं आहे. तर वरील निधी खर्च करताना संदर्भातील सर्व शासन निर्णयातील सूचनांचे व निषेधांचे काटेकोरपणाने पालन करण्यात यावे. ज्या योजनेसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्या योजनेसाठी सदर निधी खर्च करण्यात यावा असं सांगण्यात आलेलं आहे. ही मदत देताना नैसर्गिक आपत्तीकरिता विविध केलेल्या अटी शर्तीनुसार पूर्तता होत असल्याची खात्री सर्व संबंधांनी करावी मित्रांनो, संबंधितांनी. ओके. लाभार्थ्यांना मदत वाटपांची कारवाई पूर्ण झाल्यावर लाभार्थ्यांची यादी, मदतीची तपशील त्याच्यानंतर जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा. म्हणजे ज्यांना पण इथं हप्ते वगैरे मिळाले मित्रांनो, 500 हप्ते, त्यांची यादी इथं जाहीर करण्यात येणार आहे मित्रांनो, अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदतीस निधी बँकेंनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वगळू नये, याकरिता जिल्हा अधिकाऱ्यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्या. म्हणजे या पैशामधून तुम्ही कोणतेही हप्ते भरणार नाही असं इथं सांगण्यात आलेलं आहे. कोणत्याही तुम्ही कर्ज ज्या ठिकाणी कर्ज घेतले त्या बँकेत तुमचे पैसे पडणार नाही. या सर्व सूचना तुम्हाला पालन करायची जबाबदारी जिल्हा अधिकाऱ्यांची राहील. हे जे पैसे मित्रांनो जे तुमचं नुकसान झाले त्या नुकसानासाठी दिलेले आहे, तुम्ही त्याच वापरण्यासाठी ते वापरले गेले पाहिजे असं त्यांनी सांगण्यात आलेलं आहे. ओके. शेतीसाठी तुम्ही वापरलेले पाहिजे. सदर निधीतून करण्यात येत असलेल्या कर्जाचे लेख आहारित करण्यात येणाऱ्या कार्यालयांच्या स्तरावर ठेवण्यात यावे व करण्यात आलेल्या खर्चांचा कोषागार त्यानंतर महालेखपाल कार्यालयांशी त्रैमासिक ताळमेळ घेण्यात यावा व उपलब्ध करून दिलेल्या उपरोक्त निधी खर्ची पाडल्यानंतर तातडीने निधींची उपयोगिता प्रमाणपत्रे संबंधितांकडून प्राप्त करून घेऊन एकत्रितरित्या शासनास सादर करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्त यांची राहील मित्रांनो. ओके. तशा पद्धतीने हा GR आलेला आहे मित्रांनो. संपूर्ण 2 हेक्टर ऐवजी आपल्याला मर्यादित शेती पिकांचे नुकसान खर्च मागणी वगैरे तर दिलेली आहे, सगळी अशी माहिती दिलेली मित्रांनो. तुम्हाला आता जिल्ह्यांची नावं वगैरे पण दाखवून देतो, कोणत्या कोणत्या जिल्ह्यांसाठी इथं काय आलेले, म्हणजे किती पैसे आलेले तेवर मी दाखवून देतो. तर शासकीय महसूल वन विभाग कडून आलेले मित्रांनो 30 सप्टेंबर 2024 रोजी हा आलेल्या सोबतच्या पत्रामध्ये जुलै ऑगस्ट 2024च्या कालावधीमध्ये इथे बघू शकता मित्रांनो, पिकांच्या नुकसानीकरिता वितरित करण्याची बाब इथं बघू शकता मित्रांनो, करण्याची निधी तपशील दिलेली आहे. जिल्हा, कालावधी, त्यानंतर बाधित क्षेत्र हेक्टर, बाधित शेतकरी संख्या, निधींची संख्या इथे दिलेली मित्रांनो. विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांचा दिनांक 25/9/2024 चा प्रस्तावना. अशा प्रकारे त्या परभणी, हिंगोली, नांदेड, त्यानंतर बीड जुलै 2024 साठी दिलेले मित्रांनो. अशा पद्धतीने इथं सांगलीसाठी दिलेले, कोल्हापूरसाठी असणारे काय असणारे जिल्ह्यांची नावे, नाशिक विभागीय आयुक्त नाशिकसाठी यांना. ओके. धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर. ओके. अशा पद्धतीने इथं 138,55,48,000 रुपये इतका निधी आलेला आहे मित्रांनो. ओके. इथं बघून घ्यायचंय आपण सर्व जिल्ह्यांची नाव वगैरे तुम्ही बघू शकता मित्रांनो. ओके. अशा पद्धतीने हा GR होता मित्रांनो. मला माहिती नक्कीच आवडली असेल तर लाईक करायचंय. एक लाईक मला मोटिवेशन देतं मित्रांनो. शेतकऱ्यांसाठी मी नवीन नवीन योजना जे काही GR असतात समोर मी आणत असतो मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला माहिती पोहोचलेली पाहिजे, आपला हेतू असतो फक्त. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.
व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि काही डेली अपडेटसाठी आपल्या टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुपला पण फॉलो करून ठेवा मित्रांनो. तिथं पण आपण डेली अपडेट वगैरे देत असतो मित्रांनो. ओके, तिथं पण जॉईन होऊन जायचं मित्रांनो. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करायचा व्हिडिओ. आजचा आपला जी आर असणार मित्रांनो, हा बघू शकता जसं की तुम्ही इथं 30 सप्टेंबर 2024 चा जी आर, लेटेस्ट जी आर आहे तुमच्यासाठी हा मित्रांनो. ओके, सगळ्या शेतकरी बांधवांना शेअर करा. तुमच्यासाठी अंदाजी बातमी आलेली याच्याबद्दल. निधी मंजूर झालेली मित्रांनो, लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये जमा पण होणार. ओके, आणि त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवायचे मित्रांनो. अशीच आपण नवीन नवीन जी आर, शेतकऱ्यांच्या माहिती, योजना, जॉब बद्दल व्हिडिओ आपण घेऊन येत असतो मित्रांनो या चॅनलवर. ओके, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकन प्रेस